हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स, पूजा आर्टिकल्स अँड मच मोर, म्हणजेच श्री शांतादुर्गा पूजा आर्टिकल्स अँड हँडीक्राफ्ट्स. मी रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे, मी शुक्रवार आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा मी कशी करते. माझे आधीचे पण व्हिडिओज आहेत युट्यूब चॅनलवर, फुल व्हिडिओज पण आहेत आणि शॉर्ट्स पण आहेत. पण जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा दाखवते जस्ट कसं करायचं, कसं मांडायचं. तर तुम्ही बघू शकता आता मी अशी मांडणी केलेली आहे. सर्वप्रथम ज्या जागेवर तुम्ही पूजा तुमची मांडणार आहात ती स्वच्छ करायची. त्याच्यावर सुंदर असं छान असं लाल आसन, लाल पिवळं ऑरेंज असं आसन तुम्ही अंथरावं. देवीची आवडते जे कलर आहेत, मी मोस्टली लालच अंथरते. त्याच्यानंतर जिथे तुम्ही फोटो ठेवणार आहात देवीचा, तिथे खाली थोडेसे तांदूळ आणि म्हणजे अक्षता आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहून त्याच्यावर हा फोटो ठेवायचा आहे. फोटोला पण तुम्हाला म्हणजे आता मी देवीच्या इथे सगळं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेलं आहे. माझ्या फोटोवर सरस्वती, गणपती आणि लक्ष्मी देवी आहे. तर मी सगळ्यांच्या मुकुटाच्या इथे हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. त्याच्यावर फुले वाहिली आहेत. माझ्याकडे कवड्यांची माळ आहे, ती मी घातलेली आहे फ्रेमला. तसंच तुम्ही बघू शकता छोटा चौरंग मांडलाय मी इथे. त्याच्यावर मी दरवेळी लक्ष्मीची मूर्ती ठेवते, पण आज मी माझ्याकडे जो अष्टलक्ष्मीचा स्टँड आहे जर्मन सिल्वरमध्ये गोल्ड प्लेटेड, तो मी ठेवलेला आहे. बघू शकता अष्टलक्ष्मी आहेत या स्टँडवर, सुंदर अशा. ते स्टँड मी एक ठेवलेलं आहे. हे आऊळ ठेवलेलं आहे, गुबड लक्ष्मीचं वाहन आहे हे माझ्या दर कुंचम सेवेमध्ये असतं, ते मी ठेवलेलं आहे. जे जे आपण पूजेत मांडणार ना, सगळ्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं. ठीक आहे. मग हे आपले ब्राऊन कवड्या आहेत. मग इथे पिवळ्या कवड्या प्लस गोमती चक्र आहेत या बाउलमध्ये. इथे आहे बांगड्या आहेत, 3 कलरच्या आहेत माझ्याकडे, त्या आम्ही ठेवल्या आहेत. इथे थोडे कॉईन ठेवायचे. आणि समोर मेन जो आहे तो कुंचम आहे, हे शंखचक्र नाम आहे. आणि या कुंचमच्या खाली 8 कॉईन्स आहेत. तुमच्याकडे जे कॉईन्स असतील, 1 रुपये, 2 रुपये किंवा 5 रुपये, तुमच्याकडे जे असतील, 1 रुपयाचे 8 कॉईन ठेवले तरी चालतात, 2 रुपयाचे 8 ठेवले तरी चालतात. मी 5 रुपयाचे 8 ठेवलेत. ठीक आहे. तुम्ही आता जे कुंचम डायरेक्ट या आसनावर नाही ठेवायचा, त्याच्या खाली काहीतरी तुम्ही ठेवा. मग त्याच्यावर 8 कॉईन ठेवल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू व्हा. मग त्याच्यावर कुंचम ठेवायचा. कुंचम ठेवल्यानंतर त्याच्यात परत हळदी कुंकू वाहून घ्यायचं. मी वाहून घेतलेलं आहे, तुम्हाला ह्याच्यात दिसणार नाही, हे बघा दिसतंय, हळदी कुंकू वाहून घेतलंय मी. तुमच्याकडे ज्या शोभेच्या वस्तू असतील, म्हणजे कुंचम मध्ये घालायला आपल्याला काय काय लागतं मी सांगते तुम्हाला. म्हणजे मी हे 2-2.5 वर्षापूर्वीच्या अक्षय तृतीयाला मी कुंचम सेवा चालू केली होती. मग तेव्हाचं जे साहित्य आहे ना, तेच माझ्याकडे आता मी ऍड करणार आहे त्याच्यात, पण आज नाही. तशीच ही पावलं आहेत माझ्याकडे, असतात माझ्या प्रत्येक पूजेमध्ये. हा पिरामिड आहे, त्याच्यामध्ये रुद्राक्ष, गोमती चक्र, म्हणजे हा मॅन्डेटरी नाही आहे, माझ्याकडे आहे म्हणून मी मांडते. आणि सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही आसन जेव्हा घालाल तेव्हा पहिला दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे सगळं मांडणी करायची आहे. तर आता पूजा कशी करायची, म्हणजे कुंचम कसा भरायचा, तर आपल्याला 1 ग्लास तांदूळ, म्हणजे ह्याच्यात जेवढा मावेल तेवढा तांदूळ, अख्खा तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे, तुकडा नाही घ्यायचा आहे, अख्खा तांदूळ. तो आता ही मी सगळी रेडी करून ठेवली आहे. आता मी कुंचम सेवा करते, पण त्याच्यामध्ये काय काय लागतं ते तुम्हाला दाखवते मी. बघू शकता तुम्ही, हे बघा, म्हणजे माझ्या कुंचम मध्ये हे मी आधीपासून नव्हतं माझ्याकडे, हे मी आता वाढवलंय. जेव्हा मी हा व्यवसाय चालू केला, हे मी जेव्हा आणलं तेव्हा हे मी स्वतःच्या साहित्यामधून घेतलेलं आहे. मग हे बघा, हळकुंड लागतं. आपल्या साहित्यामध्ये आपण हळकुंड देत नाही, हळकुंड आपलं स्वतःचं तुमच्या घरातलं वापरायचं. तर हे हळकुंड नॅचरल हळकुंड, आणि हे 2 लवंग. नंतर माझ्याकडे ह्या 2 ब्राऊन कवड्या आहेत, 1 टाकली तरी चालते, मी आधीपासून 2 घालते. तर 2 ब्राऊन कवड्या, 2 पिवळ्या कवड्या आहेत, 2 गोमती चक्र आहेत. हे मी शीतलताईकडनं घेतलं होतं, ते चांदीचं माझ्याकडे आहे, 2-2.5 वर्षापूर्वी मी घेतलंय. हे सगळं शीतलताईकडनं घेतलेला कुंचम सेट आहे माझा, तर म्हणून हे चांदीचे मी तेव्हा घेतले होते. ठीक आहे. पण आपण चांदी नाही वापरली तरी चालतं, एखादी कुठली वस्तू तुम्ही टाकली ना चांदीची कुंचम मध्ये तरी चालतं.
ठीक आहे, एक कॉईन माझ्याकडे होता तो आहे. मग हे बांगड्या आहेत देवीच्या, तर माझ्याकडे या 5-5 आहेत त्या मी घालते कुंचममध्ये. गुंज आहेत, लाल गुंज, 2 मोती, पंचरत्न, एक छोटा मोती आणि एक पवळा असं माझ्याकडे आहे. तर हे मी वापरते. ठीक आहे, तर आता बघूया कसं करायचं. सुरुवात करते मी, तर तुम्ही बघा. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः हा मंत्र बोलून मी करते. तर सुरुवात पहिली 5 वेळा आपण तांदूळ घालायचे आहेत. मूठ भरून नाही घातले तरी चालतील, जेवढे आपल्या बोटांमध्ये मावतात तेवढे घातले तरी चालतात. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 अशा तऱ्हेने आपला कुंचम भरून झालेला आहे. बघू शकता तुम्ही, असा कुंचम भरून घेतलेला आहे मी. आता आपल्याला जी फुलांचं वगैरे सजावट करायची आहे कुंचमला, ती आपण करून घ्यायची. आपल्याकडे आपण कुंचम सेटमध्ये ज्यांच्याकडे सगळ्यांकडे कॉईन असतो तसं नाही चांदीचा, मग आपण पितळेचा कॉईन देतो ज्याच्यावर अष्टलक्ष्मी आहेत आणि श्रीयंत्र आहे. सगळ्या ताईंना माहिती आहे, ज्यांनी घेतलाय त्यांना. तो कॉईन, चांदीचा कॉईन नसेल तर तो तुम्ही इथे ठेवू शकता. ठीक आहे, हे मोतीशंख आणि विष्णूचक्र तर आपण देतोच. कंपल्सरी नाहीये की सगळं चांदीचं पाहिजे, नसेल तरी तुम्ही करू शकता. पण फक्त लक्ष्मीला चांदी प्रिय आहे म्हणजे एखादी वस्तू तुम्ही ठेवू शकता, कोणती तुमच्याकडे जी असेल ती. तुमच्याकडे असेल काही तुम्ही घालत असाल चांदीचं, तेही त्या दिवशी स्वच्छ करून इथे व्हायचं. चेन असेल, लॉकेट असेल तेही चालेल, पण कंपल्सरी नाहीये. जेवढं नॅचरल तुम्ही वस्तू ठेवाल ना तेवढं पूजा आपली छान होते. ठीक आहे, आता मी तुम्हाला हे सजवते, नैवेद्य वगैरे दाखवते आणि मग कसं दिसतंय ते तुम्हाला पूजा दाखवते मी. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपली कुंचन सेवा पूर्ण झालेली आहे. ते मी त्याच्यावर बघा तुम्ही गजरा वाहिला आहे वरून आणि साईडला 2 गुलाब. आज लाल कलरची गुलाब मला मिळाली नाहीत,
तर जी मिळाली ती वाहिली आहेत. नैवेद्य ठेवलाय. सगळीकडे फुलं वाहून घेतलेली आहेत. आता आरती वगैरे करून घ्यायची तुम्ही लक्ष्मीची. ह्याच्यात वाचायचं पोथी वगैरे असं काही नाहीये. लक्ष्मीची आरती करायची मनोभावे आणि आपली पूजा झालेली आहे. अशा प्रकारे छानशी शुक्रवारची धनलक्ष्मी कुंचन सेवा. तुम्हाला कशी वाटली माझी पूजा तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.